तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी तहसीलवर धडक, पीक विमा व अतिवृष्टी मदतीसाठी आंदोलनाचा इशारा. जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याचा खरीप हंगाम 2024-25 पूर्णतः अडचणीचा ठरला असून नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असतानाही अद्याप विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्या मांडल्या. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टी, पाण्याचा निचरान होणे आणि कीडरोग यामुळे उत्पादन हातचे गेले. अशा परिस्थितीत पीक विमा ही शेतकऱ्यासाठी एकमेव आधाराची काठी ठरते. मात्र विमा कंपन्यांकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी वारंवार विमा कंपन्या, कृषी विभाग व शासनाकडे तक्रारी करत आहेत. निवेदने, आंदोलन करूनही शेतकऱ्याच्या खात्यावर विमा जमा होणे ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यासमोर कर्ज, घरखर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या पुढील भांडवलाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असून दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. शासनाने आणि विमा कंपन्यांनी याची दखल घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पीक विमा, अतिवृष्टी मदत व पीएम किसान योजनेची तातडीची मागणी. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये खरीप 2024-25 चा संपूर्ण पीक विमा तात्काळ जमा करणे, तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेली अतिवृष्टी मदत त्वरित खात्यावर वर्ग करणे, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे विस्कळीत झालेले हप्ते त्वरित देणे यांचा समावेश आहे. या सर्व मागण्या शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या असून त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी 8 जानेवारी 2026 रोजी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की जर या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक न राहता व्यापक स्वरूपाचे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अज्ज गिरी, अनिल सिंह राजपूत, वैभव जाणे, आकाश आटोळे, जितेंद्र चाहेल, युवा तालुकाध्यक्ष अमोल बहादरे, अझहर शेख, सय्यद शेख, सोपान पाटील, सदाशिव जाणे, अमोल सोनवणे, भिकाजी जाधव, त्रिलोकसिंग राजपूत, संदीप वाघ, संतोष गणगे, गजानन अढाव, पप्पू पोटे, अमोल घुळे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने केवळ आश्वासनांवर थांबता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम गंभीर ठरतील, असा इशारा देत आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.